ना पीठ आंबवण्याची गरज ना तांदूळ वापरायची. फक्त 10 मिनिटात हा असा मस्त मऊ आणि पौष्टिक असा मोड आलेल्या मुगाचा हाय प्रोटीन असा डोसा होतो. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. जर तुम्ही डाएट करत असाल किंवा प्रोटीन्सनं भरपूर असा काहीतरी नाश्त्याचा पर्याय शोधत असाल तर हा डोसा तुमच्यासाठी परफेक्ट आहे. डोसा करण्यासाठी सगळ्यात आधी या ठिकाणी मोड आलेले मूग घेतलेले आहेत. मुगांना मोड कसे आणायचे तर सकाळी अख्खे हिरवे मूग जे आहेत ते दिवसभर पाण्यात भिजत ठेवायचे आणि मग संध्याकाळी यातलं पाणी जे ते काढून टाकायचं आणि मग सुती कपड्यामध्ये यांना बांधून ठेवू शकता किंवा एखाद्या चाळणीत जरी भिजलेले मूग झाकून ठेवले तरीसुद्धा त्यांना अगदी छान मोड येतात. तर 1 कप हिरवे मूग भिजत घालून त्यांना असे मोड आणून घेतलेले आहेत. आता हे मिक्सरच्या मोठ्या भांड्यात काढू. एका वेळी होणार नाही तर 2 भागांमध्ये मी हे वाटून घेणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये घालायचा आहे एक मध्यम आकाराचा कांदा. 2 वेळा वाटून घेतोय तर अर्धा अर्धा कांदा आपण प्रत्येक घाण्याला घालणार आहोत. कांद्याचे मोठे मोठे काप करून याच्यामध्ये घालायचे. कांद्यामुळं डोशाला चव तर छान येतेच, पण डोसा काहीसा कुरकुरीत व्हायला सुद्धा मदत होते. जर तुम्हाला डोसा थोडासा झणझणीत हवा असेल तर याच्यामध्ये छोटा आल्याचा तुकडा आणि हिरवी मिरचीसुद्धा वाटून घालू शकता. पण मी चटणीच झणझणीत बनवणार आहे आणि मुलंसुद्धा खाणार आहेत, त्याच्यामुळे हे घालणार नाही आहे. त्यानंतर याच्यामध्ये घालणार आहे थोडीशी पालकाची पानं. खूप जास्त पानं नाहीत, अगदी मूठभर घालायची आहेत. याच्यामुळं डोशांना रंग छान हिरवागार असा येतो. शिवाय पालक असल्यामुळं डोसा अधिक पौष्टिक होतो. एकदा फिरवून घातलं आणि मग लागेल तसं पाणी घालून याचं जे पीठ आहे ते वाटून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता हे जे पीठ आहे ना ते मी अगदी बारीक एकसारखं वाटून घेतलेलं नाही आहे. थोडंसं जाडसर रवाळ असंही ठेवलेलं आहे, जेणेकरून अधूनमधून मुगाचे कण याच्यामध्ये राहतील. आता हे पीठ असं वाटून झालं की झाकून साधारणपणे 10 ते 15 मिनिटं याला भिजण्यासाठी मुरण्यासाठी ठेवून देऊ. तोपर्यंत आपण याच्यासोबत खाण्यासाठी चटणी जी आहे ती करून घेऊयात. तर चटणी करण्यासाठी या ठिकाणी मी 1 टोमॅटो, 1 कांदा आणि तेवढेच ओल्या नारळाचे काप हे असं सगळं साहित्य समप्रमाणात घेतलेलं आहे. पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करायचं. तेलावर सगळ्यात आधी कांदा जो आहे तो घालून परतून घ्यायचा. खूप जास्त लालसर किंवा रंग येईपर्यंत परतायचं नाही. 1-2 मिनिटं फक्त कच्चेपणा जाईपर्यंत याला परतून घेतलं की याच्यामध्ये ओल्या नारळाचे काप घातले. हे कापसुद्धा तेलावर एकदा परतून घ्यायचे आणि मग याच्यामध्ये घातलेलं आहे टोमॅटो. साहित्य जे आहे ते खूप शिजवून घ्यायची गरज नाही आहे, फक्त त्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत तेलावर एकदा दोनदा यांना परतून घ्यायचं. आता याच्यामध्ये किंचितशी हळद घातली. त्यानंतर झणझणीत असं लाल तिखट याच्यामध्ये घातलेलं आहे. लाल तिखट घातल्यानंतर तुम्ही गॅस बंद करू शकता. चटणीला छान आंबटपणा येण्यासाठी याच्यामध्ये घालायची आहे थोडीशी चिंच. त्यानंतर चिंचेचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी, चटपटीत चव येण्यासाठी थोडासा गूळही घालायचा. चवीनुसार मीठ याच्यामध्ये घातलं. अर्धा कप पाणी घालायचं आणि थंड झाल्यानंतर सगळं साहित्य अगदी बारीक असं वाटून याची याप्रमाणे आंबट, तिखट, गोड अशी चटपटीत चटणी जी आहे ती करून घेतली. हे बघा हे जे पीठ आहे ते 10 मिनिटानंतर, हे बघा हे जे पीठ आहे ते 10-15 मिनिटानंतर असं छान भिजलेलं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या. पीठ जर का खूप घट्ट वाटलं, गरज असेल तर अगदी थोडंसं पाणी वाढवायचं, नाहीतर या डोशाला फारसं पातळ पीठ लागत नाही. आता मुगाचा डोसा व्यवस्थित करण्याची ट्रिक म्हणजे तव्याचं तापमान. हे जे तापमान आहे ना ते मुगाच्या डोशांना कमी लागतं. डोसा करण्यासाठी एक तर तुम्ही नॉनस्टिकचा तवा वापरू शकता किंवा सेट झालेला जर का बिडाचा तवा असेल तर त्यावरही डोसे उत्तम होतात. तवा जो आहे तो अगदी कमी गरम हवा, म्हणजे तुम्ही गॅस चालू केला की अगदी 1 मिनिटच थांबायचं. खूप जास्त वेळ तवा तापवून घ्यायचा नाही. हलका गरम झाला की याच्यावर पळीनं पीठ सोडायचं आणि मग एकाच दिशेनं गोल फिरवून याप्रमाणे याचा असा डोसा करून घेतला. डोशाच्या वरून मध्यभागी साजूक तूप किंवा तेल जे ते सोडायचं. जर का बिडाचा तवा असेल तर कडेनं सुद्धा थोडंसं तूप सोडायचं. एकदा का डोसा याप्रमाणे करून झाला की गॅसचं तापमान वाढवायचं आणि गॅस मध्यम आचेवर करायचा. झाकण ठेवायचं आणि अगदी 1-2 मिनिट याला वाफवून घ्या. नंतर गॅसची फ्लेम वाढवली की डोसा असा छान खरपूस असा भाजला जातो, रंगही छान येतो. हे बघा अधूनमधून याच्या कडा हलक्या सोनेरी रंगाच्या होऊ द्यायच्या आणि मग हा जो डोसा आहे तो तुम्ही तव्यावरून उचलू शकता.
या उलट जर का तवा जास्त गरम असेल तर मी दाखवते. हे बघा याच पिठाचं काय होतं ते. हे जे पीठ आहे ना ते तव्यावर असं व्यवस्थित पसरता येत नाही आणि ते तव्यावर उचललं जातं. त्याच्यामुळं तव्याचं तापमान अतिशय महत्त्वाचं आहे. डोसा पसरवून घेताना तव्याचं तापमान हे कमी हवं. आता एकदा का पहिला डोसा करून झाला की तव्याचं तापमान आपोआपच वाढलेलं असतं. तेव्हा हे तापमान कमी करण्यासाठी काय करायचं, एकतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि दुसरं म्हणजे टिश्यू पेपर पाण्यात बुडवून घ्यायचा घट्ट पिळून. त्यानं हा जो तवा आहे तो असा पुसून घ्या. म्हणजे मग तव्याचं तापमान आपोआप कमी होतं. किंवा जसं हॉटेलवाले करतात याच्यावर तुम्ही पाण्याचा हापका देखील मारून घेऊ शकता आणि तव्याचं तापमान मग कमी होईल. आणि मग याचप्रमाणे याच्यावर तुम्ही मुगाचा डोसा अतिशय व्यवस्थित अशा पद्धतीनं करून घेऊ शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे पीठ आहे ना ते व्यवस्थित तळापासून प्रत्येक वेळी हलवून घ्यायचं. नाहीतर काय होतं, मुगाचे कण तळाशी बसतात आणि पाणी पाणी वर येतं. त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस डोसा करून घेताना पीठ एकसारखं हलवून मगच याचा डोसा करायला घ्यायचा. तर अशाच पद्धतीनं या पिठाचा डोसा जो आहे तो करून घेतला. या टिप्स जर का लक्षात ठेवल्या तर मुगाचा डोसा अगदी छानसा उचलला जातो. हे डोसे जे आहेत ते गरम गरम असतानाच छान लागतात. थंड पडतील तसे ते मऊ होत जातात. जर तुम्हाला डोसा थोडासा कुरकुरीत करायचा असेल आणि तांदूळ चालणार असतील तर पीठ वाटून घेताना याच्यामध्ये तुम्ही थोडेसे भिजवलेले तांदूळही घालून वाटून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपले पौष्टिक असे मोड आलेले हिरव्या मुगाचे डोसे जे आहेत ते तयार आहेत. आणि या डिशचा हिरो आहे चटणी. ती जर का छान झणझणीत चटपटीत असेल तर डोसे अतिशय छान लागतात. गरजेचे नाही की तुम्ही अशा प्रकारे टोमॅटोचीच चटणी केली पाहिजे. नुसता ओला नारळ, भरपूरशी हिरवी मिरची, थोडेसे डाळे घालून साधी चटणी देखील तुम्ही करून याच्यासोबत घेऊ शकता. हे बघा छान पौष्टिक आणि हलकी फुलकी अशी डिश आहे. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.